चला बघा मित्रांनो, आपण समोर 2024 मध्ये विचारलेला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघतोय बाळांनो. ओके, मागच्या लेक्चर मधले क्वेश्चन तुम्ही केलेच असतील, त्यात काही शंका नाहीये. ओके, अगोदरचे लेक्चर्स चला बघा बाळांनो. या ठिकाणी इफ y इज इक्वल टू sin x रेस टू x फाइंड dy बाय dx, म्हणजे आता आपल्याला बघता येतंय की एक फंक्शन दिलेलं आहे आणि त्याच्या डोक्यावर सुद्धा दुसरा फंक्शन, म्हणजे दोन्ही फंक्शन हे x च्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणजे खाली sin x आणि त्याच्या डोक्यावरती काय दिला, x दिला आहे. म्हणजे फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन जर आपल्याला दिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला लॉगॅरिथमचा यूज करायचा बघा. म्हणजे आपण log a रेस टू पॉवर m इज इक्वल टू काय बघतो, m log a. काय माहिती आपल्याला, log a रेस टू पॉवर m इज इक्वल टू m log a. आणि त्यानंतर आपल्याला या क्वेश्चन मध्ये u इंटू v चा रूल अप्लाय करायचा आहे आणि सोबत इम्प्लिसिट फंक्शन यूज करायचं. काय यूज करायचं, इम्प्लिसिट फंक्शन जे आपण मागे बघितलेलं आहे ते. ओके, बघा बाळांनो, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जो क्वेश्चन आपण घेतला या ठिकाणी काय सांगितलं, log a रेस टू m इज इक्वल टू m log a याचा यूज आपण करतोय. चला बघा, क्वेश्चन दिला आपल्याला y इज इक्वल टू साइन x रेस टू पॉवर x. काळजीपूर्वक फोकस करा, 2-4 क्वेश्चन घेतो याच्यावरचे. ओके, एक क्वेश्चन कन्फर्म येईल पेपर मध्ये. y इज इक्वल टू साइन x रेस टू पॉवर x म्हणजे मित्रांनो या ठिकाणी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड जर मित्रांनो आपण या ठिकाणी जर घेतलं तर काय येणार, y ला लॉग लागून येणार, लॉग y. तसंच या ठिकाणी लॉग, इथे साइन x आणि त्याच्या डोक्यावर x आहे. तर या ठिकाणी हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा बाळांनो, आणि तो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, log a रेस टू पॉवर m इज इक्वल टू m log a. म्हणजे हा डोक्यावर बसलाय त्याला खाली उतरवायचंय. इकडे कोण बसला डोक्यावर, x बसलेला आहे, त्या x ला आपल्याला खाली उतरायचे. म्हणजे हा log y ऍज इट इज, हा x समोर आला तर इथे राहणार log इन ब्रॅकेट sin x. कळतंय बेटा. मग आता तुम्ही जर बघितलं असेल x आणि log ऑफ sin x असं दिलंय आपल्याला, हा तुमचा u असणारे x आणि हा काय असणारे तुमचा v असणारे log ऑफ sin x म्हणजे. आणि याला मित्रांनो करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचंय. मग बाळांनो या ठिकाणी याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर log y चा डेरिव्हेटिव्ह येणार 1 बाय y आणि पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह असणार dy बाय dx. log y चा काय येणार 1 बाय y, बिकॉज log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन x. तसे log y चा ध्यानात ठेवायचा 1 बाय y आणि y हा x नाहीये म्हणून y चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx. आता इथे u इंटू v नुसार फर्स्ट फंक्शन x ऍज इट इज आणि log ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन फंक्शन आणि अवर फंक्शन इज sin x आणि पुन्हा sin x चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos x. ओके, आणि log ऑफ sin x चा झाला 1 बाय sin x आणि sin x चा cos x. ओके, त्यानंतर प्लस सेकंड फंक्शन log ऑफ sin x ऍज इट इज घ्यायचा, log ऑफ sin x ऍज इट इज घेतला आणि इनटू ह्या x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार मित्रांनो. ओके, आता हा y इकडे अपॉन मध्ये इकडे आल्यानंतर कशामध्ये जाणार, मल्टिप्लाय मध्ये. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी राहणार हा dy बाय dx, हा y इकडे ट्रान्सफर केला तर इंटू मध्ये आला, हा x इंटू कॉस अपॉन साइन होतं कॉट x प्लस log ऑफ साइन x इंटू 1 काय येणार मित्रांनो, log ऑफ साइन x. आणि फायनली मित्रांनो इक्वेशन 1 मध्ये आपण जर बघितलं तर y इज इक्वल टू आपल्याला काहीतरी दिलेलं आहे साइन x रेस टू x. ती व्हॅल्यू या ठिकाणी y च्या ऐवजी आपल्याला काय करायची, फक्त रिप्लेस करायची. y च्या ऐवजी काय येणार, साइन x रेस टू पॉवर x आणि या ठिकाणी येणार मित्रांनो x कॉट x प्लस log ऑफ साइन x. सिंपल प्रश्न बेटा, लक्षात. अँड दिस इज अवर फायनल आन्सर. 4 मार्काचा प्रश्न. ओके, आले लक्षात. चला सिमिलर क्वेश्चन आपण घेऊ यावरचाच. विंटर 2024 ला विचारलेला आहे. अगोदर होतं x रेस टू साइन x, आता साइन x रेस टू x होता ना, इथे काय विचारलं बघा, साइन x रेस टू x. इथे सुद्धा साइन x रेस टू x आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा काय साइन x रेस टू x आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या. तर x रेस टू साइन x हा क्वेश्चन असेल आपल्याला, तो x रेस टू साइन x आपण घेऊ. बघा या ठिकाणी x रेस टू साइन x चा क्वेश्चन दिला होता विंटर 2024 ला. ओके, तो क्वेश्चन बघतो आपण x रेस टू साइन x. ओके, हा जो x रेस टू साइन x हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बाळांनो. तर त्यासाठी सिमिलर क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचं, थोडं व्हिडिओला पॉज करून याला ट्राय करायचं. ओके, एकदम सोपं आहे.
चला बघा मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6B हा आपण बघतोय. यामध्ये आता सिमिलरली काय करायचं आपल्याला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइडचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन सारखाच. ओके, तुम्ही ट्राय केला असेल तर बघा आन्सर काय येतं. y इज इक्वल टू एक्स रेज टू पॉवर काय दिला आपल्याला, साइन एक्स. पुन्हा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं बाळांनो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड जर आपण घेतलं बाळांनो तर काय येणार, या ठिकाणी y ला सुद्धा लॉग लागून येणार आणि याला सुद्धा लॉग लागून येणार, लॉग एक्स रेज टू पॉवर काय येणार, साइन एक्स. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, अगोदर सुद्धा मी सांगितलं, आता पुन्हा सांगतोय. लॉग ए रेज टू पॉवर एम असेल तर आपण त्याला एम लॉग ए घेतो बेटा, काय तो एम लॉग ए. त्यानुसार आपण जर विचार केला या ठिकाणी लॉग वाय ला, ओके, तर हा लॉग वाय ऍज इट इज आणि हा साइन एक्स समोर येणार याच्यानुसार, म्हणजे साइन एक्स आणि इथे राहणार लॉग एक्स. म्हणजेच बाळांनो आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आणि हा कोण होणार आपला यू आणि हा कोण होणार व्ही, म्हणजे यू इंटू व्ही चा रूल आपल्याला अप्लाय करायचं. इथे घेणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह तो आपल्याला 1/y आणि पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy/dx. यू इंटू व्ही चा रूल लागू करायचा बेटा, साइन एक्स ऍज इट इज, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ऍज इट इज आणि इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, कॉस एक्स. ओके, यू इंटू व्ही चा रूल आपण ऑलरेडी बघितलाय त्यानुसार. आता काय करायचं आपल्याला, हा वाय तिकडे ट्रान्सफर केला तर dy/dx इज इक्वल टू वाय अपॉन मध्ये इकडे इंटू मध्ये येणार या टोटल टर्मला. साइन एक्स इंटू 1 काय होणार इथे, साइन एक्स आणि अपॉन मध्ये कोणी एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स ऍज इट इज. ओके, आणि फक्त आता y ची व्हॅल्यू बाबली आपल्याला काय करायची, रिप्लेस करायची आहे आणि y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 नुसार, y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 नुसार आपल्याला काय भेटते बेटा, बघितली आपण एक्स रेज टू साइन एक्स. ती व्हॅल्यू फक्त काय केली आपण, रिप्लेस. या ठिकाणी आपल्याला साइन एक्स अपॉन एक्स आणि इथे भेटलेला आहे लॉग एक्स इंटू कॉस एक्स. दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, असं आन्सर यायला पाहिजे होतं तुमचं. ओके, आणि सगळ्यांचं आलेलं असेल. चला, एक सिमिलर क्वेश्चन आहे पण त्या क्वेश्चन मध्ये आता इथं एक्स रेज टू साइन एक्स आणि अजून एक टर्म त्याला प्लस मध्ये दिलेली आहे. ओके, तो क्वेश्चन बघू आपण. बघा मित्रांनो, एक्स रेज टू साइन एक्स आणि प्लस मध्ये दिला टॅन एक्स रेज टू पॉवर एक्स. आता याला कसं सोडवायचं, हा पण एकदम सिंपल आहे बघा, फक्त इथे थोडं डोकं वापरायचं आपल्याला. वाय इज इक्वल टू दिला आपल्याला एक्स रेज टू साइन एक्स आणि प्लस टॅन एक्स रेज टू पॉवर काय दिला आपल्याला, एक्स दिलेला आहे. आता मी या ठिकाणी काय करतो, u इज इक्वल टू घेतो एक्स रेज टू साइन एक्स किंवा एक्स रेज टू साइन एक्स ला काय म्हणतो, एक्स रेज टू साइन एक्स ला मानतो मी u. ओके, आणि v मानतो मी टॅन एक्स रेज टू पॉवर एक्स ला, टॅन एक्स रेज टू पॉवर एक्स ला काय म्हणतो, v म्हणतो. ओके, याला देतो मी इक्वेशन नंबर 1. ओके, याला काय देतो मी, इक्वेशन नंबर 1 आणि याला देतो इक्वेशन नंबर 2. काळजीपूर्वक बघा. हे असं का केलं, कारण की हे मला दोन्ही सेपरेट घ्यावे लागतील, डायरेक्टली लॉग घेऊन चालणार नाहीये. जर काही ते इंटू असतं तर डायरेक्टली लॉग घेतला असता, पण इथं प्लस मायनस जर आलं तर डायरेक्टली लॉग घेऊन चालणार नाही, त्यांना सेपरेट करावं लागते. आणि बघा, म्हणजेच माझ्याकडे y ची व्हॅल्यू काय येणार, y इज इक्वल टू याच्या ऐवजी येणार u आणि याच्या ऐवजी काय येणार v. आणि मग बाळांना आपण याला जर डिफरन्शिएट केलं, काय केलं, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर y चा डेरिव्हेटिव्ह भेटणार आपल्याला dy/dx. ओके, u चा भेटणार du/dx आणि प्लस v चा भेटणार dv/dx. मित्रांनो, मग आता आपल्याकडे जसं अगोदर आपण y इज इक्वल टू एक्स रेज टू साइन एक्स घेतलं होतं तसं आपण u इज इक्वल टू एक्स रेज टू साइन एक्स घेतोय. मग हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं, फक्त y च्या ऐवजी काय झाला, u झाला. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये y च्या ऐवजी y इज इक्वल टू एक्स रेज टू साइन एक्स आहे ना, इथे काय तयार झालं, फक्त u इज इक्वल टू एक्स रेज टू साइन एक्स. तसंच आता फक्त या दोघांना काय करायचं, सेपरेट सॉल्व्ह करायचं आणि याच्यामध्ये व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. याला इक्वेशन नंबर काय द्यायचं, 3. बघा, मग आता काय करतो आपण, इक्वेशन 1 घेऊ. हा इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 ला 2 ला सॉल्व्ह करायचंय आणि मग कंबाईन करून टाकायचं. इक्वेशन 1 बिकम्स काय बेटा, इक्वेशन 1 u इज इक्वल टू एक्स रेज टू पॉवर साइन एक्स. आता याच्यामध्ये घ्यायचा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, काय ना याच्यामध्ये
टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. याला तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलंय हा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लास्ट पेज वरती. मग पुन्हा आपण याला रिपीट सॉल्व्ह करतोय बघा. यू इथे काय येणार, दोन्ही साइडला लॉग यू इज इक्वल टू काय येणार एक्स, एक्सच्या समोर काय राहणार लॉग एक्स आणि त्याची पॉवर काय साइन एक्स. फायनली हा लॉग यू ऍज इट इज राहणार, हा साइन एक्स समोर येणार, साइन एक्स इंटू काय होणार लॉग एक्स. आपण मागच्या क्वेश्चन मध्ये जसं याला यू म्हटलं होतं आणि याला काय म्हटलं होतं व्ही म्हटलं होतं, तसंच आता पुन्हा त्याला आपण कसं करणार डिफरन्शिएट करणार. काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आपल्याला 1/u भेटणार. काय भेटणार 1/u भेटणार. लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह 1/u आणि पुन्हा यू चा भेटणार du/dx, कारण की विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. साइन एक्स आणि लॉग एक्स यांना यू इंटू व्ही चा रूल लागू करणार आपण. पहिला फंक्शन साइन एक्स ऍज इट इज, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस दुसरा फंक्शन लॉग एक्स ऍज इट इज आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. आत्ताच हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय. मग आता या ठिकाणी du/dx ऍज इट इज, हा यू इकडे ट्रान्सफर झाला तर इंटू मध्ये जाणार या टोटल टर्मला. साइन एक्स इंटू 1 साइन एक्स अपॉन मध्ये एक्स आणि प्लस काय राहणार लॉग एक्स इंटू कॉस एक्स राहणार. मित्रांनो यू ची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची काय इक्वेशन 1 मध्ये एक्स रेस टू साइन एक्स, म्हणजे आपल्याला du/dx ची व्हॅल्यू मिळते एक्स रेस टू साइन एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. हा झाला आपला du/dx. असंच आपल्याला आता व्ही घ्यायचा आहे आणि व्ही ला डिफरन्शिएट करायचं मित्रांनो. म्हणजे काय करणार आपण आता काय घेणार व्ही घेणार. व्ही इज इक्वल टू आपल्याकडे काय दिलेला आहे tan x रेस टू एक्स, काय दिला tan x रेस टू पॉवर x. ओके अँड इथे अँड लिहितोय. इथे सुद्धा आपल्याला काय घ्यायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घ्यायचं. काय घ्यायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला आपण लॉग घेतला मित्रांनो. काय येणार या ठिकाणी लॉग व्ही इज इक्वल टू काय येणार लॉग व्ही इज इक्वल टू ओके इथे येणार लॉग, इथे येणार tan x रेस टू पॉवर x. ओके हा x येणार समोर, मग लॉग व्ही इज इक्वल टू तो x समोर आला आणि या ठिकाणी असणार लॉग ऑफ tan x, असणार लॉग ऑफ tan x. म्हणजे मित्रांनो आता याला पुन्हा आपण डिफरन्शिएट ज्यावेळेस करणार त्यावेळेस काय भेटणार याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा असणार आपला u आणि हा काय असणार आपला v. तर याला डिफरन्शिएट करतोय तर काय येणार लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह येणार 1/v आणि v चा येणार पुन्हा dv/dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन x ऍज इट इज आणि लॉग ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो 1/tan x आणि पुन्हा tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार sec स्क्वेअर x. कळलं का लॉग ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह 1/tan x आणि tan x चा पुन्हा sec स्क्वेअर x प्लस हा लॉग ऑफ tan x ऍज इट इज येणार आणि इंटू मित्रांनो या x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. फायनली याला सिम्प्लिफाय जर केलं तर हा dv/dx येणार. हा v तिकडे इंटू मध्ये जाणार आहे आणि या v ची व्हॅल्यू सोबत आपण रिप्लेस करून घेऊ tan x रेस टू पॉवर x. ओके आणि इथे काय राहिलं हा x इंटू सेक स्क्वेअर x आणि अपॉन मध्ये कोण राहिला tan x. ओके प्लस लॉग ऑफ tan x राहिला, लॉग ऑफ tan x इंटू 1 इज लॉग ऑफ tan x. हा भेटला आपल्याला dv/dx, इथे भेटला du/dx. बस यांची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये काय करायची रिप्लेस करायची. म्हणजे काय करणार आपण याला पुट इन 3, काय करणार आपण याला पुट इन इक्वेशन नंबर 3, पुट इन इक्वेशन नंबर 3. ओके मग इक्वेशन नंबर 3 काय येणार आपल्याला dy/dx इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू कुणाची घेणार du/dx ची, जी या ठिकाणी काढली आपण काय येणार ती x रेस टू साइन x इन ब्रॅकेट साइन x अपॉन x प्लस लॉग x इंटू कॉस x. ओके आणि त्याला प्लस मध्ये dv/dx ची व्हॅल्यू काय ना या ठिकाणी tan x रेस टू पॉवर काय होता x होता. इथे मीच झालाय tan x रेस टू पॉवर काय x. ओके ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी यूज करणार आहोत tan x रेस टू x, tan x रेस टू पॉवर x आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार मित्रांनो ही टर्म येणार ऍज इट इज x sec स्क्वेअर x, x sec स्क्वेअर x अपॉन काय भेटणार tan x आणि प्लस मध्ये येणार लॉग ऑफ tan x, प्लस मध्ये काय येणार लॉग इन ब्रॅकेट tan x. ओके अशी टर्म आपल्याला भेटणार आहे. कळालं का.
व्हिडिओला पॉज करायचे आणि नोट डाऊन करून घ्यायचे बेटा. ओके, हे झालं आपलं टेकिंग लॉग ऑन बोथ साइडचे क्वेश्चन. हे काय झालं टेकिंग लॉग ऑन बोथ साइडचे क्वेश्चन. 3-3, 4-4 क्वेश्चन आहेत मित्रांनो. एवढे जर आपण प्रॉपर केले का नाही आपल्याला पेपर एकदम सोपा जाणार मित्रांनो. ओके, जवळपास 18 ते 28 मार्क आपण कन्सिडर करू दोन्ही चॅप्टर मिळून, डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मिळून मुलांनो. ओके, चला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. चला नोट डाऊन करून झाला असेल. बघा अजून याच्यामध्ये इनव्हर्स वाला काही टॉपिक आहे मित्रांनो. ओके, मे बी तुमच्या पेपरमध्ये येऊ शकते, नाही येऊ शकत, बट आलं तर एकदम सोपं लोड घ्यायचं नाहीये. अशा टाईपचे क्वेश्चन जर आले तर आपल्याला इनव्हर्सच्या प्रॉपर्टी सुद्धा माहिती पाहिजेत. ओके, तुम्ही इनव्हर्सची एक प्रॉपर्टी बघितली असेल, टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय, ही प्रॉपर्टी बघितली असेल. आणि बट ही राईट साइड म्हणजे हे दिसते तुम्हाला. अलग लक्षात, एकदम सोपं आहे बाळांनो. बघा हा क्वेश्चन, y इज इक्वल टू दिला आपल्याला टॅन इनव्हर्स ए प्लस एक्स अपॉन 1 मायनस ए एक्स दिलेला आहे. या ए ने जागा घेतली एक्स ची आणि वाय ने जागा घेतली एक्स ची. ओके, ए च्या जागेवर काय आला एक्स आणि एक्स च्या जागेवर कोण आला वाय आला. ओके, मग त्यानुसार याला आपण पहिला सिम्प्लिफाय जर केलं मित्रांनो तो टॅन इनव्हर्स काय येणार एक्स, कारण इथे एक्स प्लस वाय आहे, आपल्याकडे ए प्लस एक्स आहे, इथं 1 मायनस एक्स इंटू वाय आहे, आपल्याकडे 1 मायनस ए इंटू एक्स आहे. म्हणजे सिम्पली तुमच्या लक्षात आला असेल तर इथे एक्सच्या जागेवरती आपल्याकडे ए आहे आणि वायच्या जागेवर एक्स आहे. म्हणजे इकडे एक्सच्या जागेवर काय घेणार आपण ए घेणार आहोत आणि वायच्या जागेवर कोण घेणार आहोत एक्स घेणार आहोत. म्हणजेच टॅन इनव्हर्स ए प्लस टॅन इनव्हर्स एक्स काय होणार याचं टॅन इनव्हर्स ए प्लस टॅन इनव्हर्स एक्स होणार मित्रांनो. आणि याला काय करायचं फक्त डिफरन्शिएट करायचं. एकदम सोपा प्रश्न होता रे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, 4 मार्कासाठी विचारलं झालं याचं उत्तर. वायचा डेरिव्हेटिव्ह काय ना बघूया डीवाय बाय डीएक्स आणि टॅन इनव्हर्स ए हा कॉन्स्टंट आहे रे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि टॅन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला असं माहिती तर ते पण सांगतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. Simply, finally, dy by dx is equal to 1 upon 1 plus x square एवढं नोट डाऊन करायचं होतं. ओके, सिन्स या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज केला हे दाखवून द्या. अलग लक्षात, एवढंच होतं फक्त. अलग लक्षात बाळांनो. चला सिमिलर क्वेश्चन आहे अजून असाच इनव्हर्सचा तो क्वेश्चन बघू बाळांनो. याला नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला पॉज करून. हा एक प्रश्न आहे बघा. ओके, चालेल बघा. इफ वाय इज इक्वल टू काय दिलं बेटा इफ वाय इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला वाय इज इक्वल टू दिला टॅन इनव्हर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x असं दिलं. मग मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती आहेत. 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू असतो 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. या दोन फॉर्म्युलांचा आपण या ठिकाणी यूज करू बाळांनो. हा y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऍज इट इज 1 मायनस आता या ठिकाणी अंडर रूट मध्ये काय टर्म येणार आहे बघा बरं आपल्याला 2 साइन स्क्वेअर x होईल आणि अपॉन मध्ये काय येणार 2 कॉस स्क्वेअर x. यातला 2 काय होणार बाळांनो कॅन्सल. ओके, मग आपल्याकडे काय राहिलं रे y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स आणि अंडर रूट ऑफ साइन अपॉन काय कॉस काय होतं टॅन होतं त्याचा स्क्वेअर एक्स राहणार. बिकॉज आपल्याला माहिती पाहिजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं टॅन थिटा. स्क्वेअर जर असेल तर काय घेणार स्क्वेअर घेणार, तर स्क्वेअर घेतो. मित्रांनो पुन्हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झाला कॅन्सल झाला तर आपल्याकडे राहिलं बाळांनो y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स आणि ब्रॅकेट मध्ये राहिला फक्त टॅन एक्स. मित्रांनो पुन्हा एक प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. कुठली प्रॉपर्टी बघितलेली आपण टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स ला काय लिहितात एक्स लिहितात. ओके, टॅन इनव्हर्स आणि टॅन कॅन्सल होतो आणि बाळांनो आपल्याला y इज इक्वल टू भेटतो एक्स. नंतर फक्त याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि फायनली आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह काय भेटतो 1 भेटतो. ओके, दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. कळलं बाळांनो. ओके, समजलं असेल इथपर्यंत, यात काही शंका नाहीये.
ओके, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. आता पॅरामेट्रिक फंक्शन वाले काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स मी घेतोय. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते टाकतोय जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला एकदम इझी होतोय. कळतंय मित्रांनो? चला, थँक्यू. तुमच्या मित्रांना पण शेअर करा, त्यांचा पण फायदा झाला पाहिजे. ओके, आणि युट्यूबला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचंय जेणेकरून येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि कुठलेही डाऊट असेल तुम्हाला आता कमेंट्समध्ये टाका आणि तुमच्या कॉलेजचं नाव सुद्धा कमेंटमध्ये टाका, ब्रांच टाका, जेणेकरून तुमच्या ब्रांच रिलेटेड सब्जेक्टचे सुद्धा आम्ही व्हिडिओज तुम्हाला वन शॉट प्रोव्हाइड करू शकू. ओके.